एवढा मोठं हॉस्पिटल आहे, एवढं मोठं बजेट आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा, साधा आयसीयूची फॅसिलिटी नाही तुमच्याकडे, तरी सुद्धा ते आले नाहीत। अक्षरशः आमची मुलगी आमच्या मुली दोन्ही आमच्या हातात तडफडून गेल्या। एक शिकलेला डॉक्टर नको काय हॉस्पिटलमध्ये, ज्यांच्यामुळे माझ्या पोरीचा जीव झाले त्या डॉक्टरांवरती कारवाई। डोंबिवलीत 4 वर्षाच्या बाळाला व तिच्या मावशीला सर्पदंश झाल्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कोणत्याही प्रकारचे आरोग्यदायक उपाययोजना झाल्या नाहीत। यामुळे 4 वर्षाची मुलगी व तिची मावशी दोघेही दगावले। या खळबळजनक घटनेनंतर मात्र डोंबिवलीत जन आक्रोश होत आहे। आता यात सत्ताधारी सरकारविरुद्ध शिवसेना, ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट इत्यादी एकत्र येत मंगळवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात पक्ष कार्यकर्त्यांसोबत सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूयात नातेवाईकांचं काय म्हणणं आहे। आम्ही जेव्हा तिथून हॉस्पिटलमध्ये आलो त्याच्यानंतर त्यांनी आमचं खूप टाइम घालवलं ॲडमिशन वगैरे मध्ये। ते सगळं ॲडमिशन झाल्यानंतर रक्त चेक केलं, रक्त चेकची रिपोर्ट आली, ती रिपोर्ट आल्यानंतर आम्हाला पोलीस स्टेशनला पाठवलं। त्याच्यामध्ये जाऊन येऊन टिळकनगरला जाण्यासाठी आम्हाला 50 मिनिटं जाऊन येऊन लागली, त्याच्यात आमचा खूप कालावधी गेला। ते आम्ही तिकडून स्टॅम्प घेऊन येईपर्यंत इथून बस व्हॅन सुद्धा आलेली नाही, ॲम्ब्युलन्स दिली ती फक्त ॲम्ब्युलन्स नावाला होती, ॲम्ब्युलन्सच्या नावाखाली फक्त सायरन दिलं होतं। ॲम्ब्युलन्समध्ये आम्हाला सिलेंडर दिला, सिलेंडरला ना मास्क दिला ना त्याची चावी दिली। आम्ही डॉक्टरची मागणी केली, आम्ही नर्सची मागणी केली, तेही नाही दिलं आम्हाला, ऑक्सिजनचा मास्क वगैरे काय दिलं नाही लावायला। आणि ज्या सरकारमुळे होते त्या सरकारवरती पण काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे। सरकार आमच्या दारात देऊन सांगतोय की तुम्ही आरोग्य तो विमा का काढला नाही, आम्हाला गरज नाही तुमच्या विम्याची, आमच्याकडे आमचा मेडिक्लेम आहे, भरपूर आहे आमचा, पोरींसाठी आम्ही जीव ओतून टाकू, पण आम्हाला गरज होती तेव्हा आरोग्याची गरज होती, औषधाची गरज होती, जी तुम्ही अवेलेबल करून दिली नाही। त्याच्यामुळे आमच्या मुलींचा जीव गेला, त्याला जबाबदार फक्त तुम्ही आहात, दुसरे कोणीच नाही। उपचार काही दिले नाहीत त्यांनी, जे आम्हाला उपचार गरजेचे होते ते दिलेत नाही। आम्ही डॉक्टरांना मागणी केली की आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये जो ॲम्ब्युलन्समध्ये आमच्याबरोबर चला की आम्ही तुमचे काय चार्जेस असतील पे करतो, तरी सुद्धा ते आले नाहीत। अक्षरशः आमची मुलगी आमच्या मुली दोन्ही आमच्या हातात तडफडून गेल्या। याला कारणीभूत फक्त शास्त्रीनगर रुग्णालयच आहे आणि ह्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि या सरकारवरतीही झाली पाहिजे, ज्याच्यामुळे आमच्या पोरी गेल्या। हा एकदम नॉर्मल बेसिक आहे की सापसावल्या कुठेही चावतो तिथे बांधून ठेवतात। ही लोक सांगतात की हात सोडा तुम्ही, हात सोडल्यानंतर माझ्या मुलीची कंडिशन जास्त क्रिटिकल झाली, अक्षरशः गुदमरत होती। सांगितलं, रिक्वेस्ट केली की आम्हाला सिलेंडर द्या, ऑक्सिजनची कमी आहे, ती डॉक्टर सांगते की नाही तिला हुसकी लागले। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली।